नमस्कार, मी वर्षा. आजीबाईच्या घरगुती टिप्समध्ये आपण सांधेदुखी, कंबरदुखी किंवा गुडघेदुखी ही घरच्या घरी आपण कसं टाळू शकतो हे पाहणार आहोत. सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी आयुष्यभर टाळायची असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेक लोक वेदना सुरू झाल्यानंतरच उपाय शोधतात, पण काही साध्या घरगुती सवयी वेळेवर अंगीकारल्या तर सांधे मजबूत राहण्यास व हाडाचे आरोग्य टिकवण्यास मदत होते. चला जाणून घेऊया आजीबाईच्या घरगुती आणि उपयुक्त टिप्स. तर एक म्हणजे रोज सकाळी कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात करा. कोमट पाणी शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते आणि रात्रभर शरीरात आलेला ताठरपणा कमी करण्यास उपयोगी ठरते. सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळते आणि सांध्याभोवती असलेल्या ऊतींचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. ही साधी सवय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकते. याचा फायदा हा आहे की शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते, सांध्यांमधील ताठरपणा कमी होण्यास हातभार लागतो आणि दिवसाची सुरुवात ही अधिक उत्साही वाटू शकते. उपाय 2. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे चालण्याची सवय ठेवा. सतत एका जागी बसून राहिल्यामुळे सांधे आखडू शकतात आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. नियमित चालल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, स्नायूंना बळ मिळते आणि सांध्यांवरचा अनावश्यक ताण कमी होण्यास मदत होते. सुरुवातीला कमी अंतर चालून हळूहळू वेळ वाढवा. चालताना योग्य पादत्राणे वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच्यामुळे फायदा हा आहे की गुडघे आणि कंबर अधिक लवचिक राहण्यास मदत होते, शरीराचा तोल सुधारतो आणि दैनंदिन हालचाली अधिक सहज होतात. 3. आहारात कॅल्शियम आणि प्रथिनांचा पुरेसा समावेश करा. दूध, ताक, दही, तीळ, रागी, हरभरा, मूग आणि इतर कडधान्ये यांचा नियमित वापर करा. शरीराला आवश्यक पोषण मिळाल्यास हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. फक्त पोट भरण्यापेक्षा पोषक अन्न खाण्याकडे लक्ष द्या. संतुलित आहार हा सांध्याच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. फायदा: हाडांना आवश्यक पोषण मिळण्यास यामुळे मदत होते, स्नायू मजबूत राहतात आणि वय वाढल्यानंतरही शरीराची ताकद टिकवून ठेवण्यास सहाय्य मिळते. 4. उन्हात काही वेळ जरूर बसा. सकाळच्या सौम्य उन्हामधून शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन कॅल्शियमचे योग्य शोषण होण्यासाठी महत्त्वाचे असते. रोज 10 ते 15 मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसण्याची सवय लावा. यासोबत संतुलित आहार घेतल्यास हाडांचे आरोग्य अधिक चांगले राहू शकते. फायदा: हाडांची मजबूती टिकवण्यास मदत होते, स्नायूंचे कार्य सुधारण्यास यामुळे मदत मिळते आणि सांध्याच्या आरोग्याला आधार मिळतो. 5. वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. शरीराचे वजन वाढल्यास त्याचा सर्वाधिक ताण हा गुडघे, कंबर आणि घोट्यावर पडतो. त्यामुळे सांध्याची झीज लवकर होण्याची शक्यता वाढू शकते. संतुलित आहार, नियमित चालणे आणि हलका व्यायाम यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. हळूहळू केलेले बदल दीर्घकाळ टिकणारे असतात. याचा फायदा हा आहे की गुडघ्यांवरील ताण कमी होण्यास यामुळे मदत होते, चालणे अधिक आरामदायी वाटते आणि कंबरदुखीचा धोका कमी करण्यास हा हातभार लागू शकतो. 6. जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळा. प्रत्येक 30 ते 40 मिनिटांनी थोडे चालणे, शरीर ताणून घेणे किंवा हलकी हालचाल करणे फायदेशीर ठरते. कार्यालयात काम करणारे किंवा घरात सतत बसून काम करणाऱ्यांनी ही सवय नक्की लावावी. शरीराला नियमित हालचाल मिळाल्यास सांधे हे अधिक सक्रिय राहतात. याचा फायदा हा आहे की शरीरातील आखडलेलापणा कमी होण्यास मदत होतो, स्नायूंमध्ये लवचिकता टिकते आणि सांध्यांवरील ताण कमी होऊ शकतो. 7. झोपण्यापूर्वी कोमट तेलाने हलका मसाज करा. तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल हे किंचित कोमट करून गुडघे, कंबर किंवा दुखण्याच्या भागावर हलक्या हाताने मसाज करू लावा. खूप जोरात दाब देऊ नका. मसाज केल्याने त्या भागातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते आणि स्नायूंना आराम मिळू शकतो. ही सवय नियमित ठेवणे हे अधिक उपयुक्त ठरते. फायदा: स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते, शरीर हलके वाटू शकते आणि सकाळी उठताना ताठरपणा कमी जाणवू शकतो. उपाय 8. पुरेशी आणि दर्जेदार झोप घ्या. शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि स्नायूंना विश्रांती मिळण्यासाठी चांगली झोप ही आवश्यक असते. दररोज ठराविक वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. उशिरापर्यंत जागरण टाळा आणि झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा. विश्रांती मिळाल्यास शरीराची कार्यक्षमता अधिक चांगली राहते. फायदा:
शरीराचा थकवा कमी होण्यास मदत होते, स्नायू आणि सांध्यांना विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी हालचाल ही अधिक सहज होते. उपाय 9. रोज हलके स्ट्रेचिंग आणि सांध्यांसाठी सोपे व्यायाम करा. सकाळी किंवा संध्याकाळी 5 ते 10 मिनिटे मान, खांदे, कंबर, गुडघे आणि घोटे यांचे हलके स्ट्रेचिंग केल्याने सांध्याची हालचाल सुरळीत राहण्यास मदत होते. व्यायाम करताना घाई करू नका आणि शरीरावर जास्त ताण देऊ नका. नियमित आणि योग्य पद्धतीने केलेली स्ट्रेचिंग स्नायूंना लवचिक ठेवण्यास मदत करते. यामुळे दैनंदिन कामे करताना शरीर अधिक सहजपणे साथ देते. याचा फायदा हा आहे की सांध्याची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते, स्नायू मजबूत होतात आणि कंबर, गुडघे तसेच इतर सांध्यांवरील ताण कमी होण्यास हातभार लागतो. 10. हळद आणि आल्याचा आहारामध्ये नियमित समावेश करावा. हळद आणि आले यामध्ये शरीराच्या 10 प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करणारे नैसर्गिक घटक असतात. रोजच्या स्वयंपाकात हळद योग्य प्रमाणात वापरा आणि आवश्यकतेनुसार आले चहा किंवा भाज्यांमध्ये घाला. यासोबत ताज्या भाज्या, फळे आणि पौष्टिक अन्न खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. संतुलित आहारामुळे सांध्याचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहण्यास सहाय्य मिळू शकते. याचा फायदा हाच आहे की शरीरातील दाह कमी ठेवण्यास हे मदत होऊ शकते आणि सांध्याचे आरोग्य टिकवण्यासाठी आधार मिळतो आणि शरीर अधिक सक्रिय व तंदुरुस्त राहण्यास मदत होते. लक्षात ठेवा, हे उपाय सांध्याचे आणि हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त सवयी आहेत. जर सांधेदुखी, कंबरदुखी किंवा गुडघेदुखी सतत राहत असेल, सूज येत असेल किंवा वेदना वाढत असतील, तर योग्य निदान आणि उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि योग्य व्यायाम या 3 गोष्टी आयुष्यभर सांधे निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ठरतात. धन्यवाद.